हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण भाजणी न करता किंवा मैदा वगैरे न वापरता आपण बटाट्याची चकली तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये 4 स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे आहेत आणि पुरेसं पाणी टाकून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये शिजवलेला बटाटा स्वच्छ साल वगैरे काढून कट वगैरे करून घेतलेला आहे आणि तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आधी न पाणी घालता वाटायचं आहे। हे बघा या पद्धतीने, आणि मग थोडंसं पाणी घालायचं, अगदी अर्धा कप पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आणि झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। आता स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे बटाट्याची, तुम्हाला दाखवते। हे बघा या पद्धतीने। आता एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट सगळी काढून घ्यायची आहे। स्मूथ अशी झालेली आहे, याच्या गुठळी वगैरे काही ठेवलेली नाही, व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे। हे बघा या पद्धतीने। आता हे बघा, सर्वप्रथम आपण 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हिंग घेतलेला आहे पाव चमचा। चाट मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा। काळी मिरी पावडर पाव चमचा। काळं मीठ घ्यायचं आहे पाव चमचा। हळद पावडर घ्यायची आहे पाव चमचा। आता हे बघा, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा घ्यायची आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि धण्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। आणि हे बघा, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा। आता बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे आणि 1 चमचा रवा टाकायचा आहे। बस 1 चमचा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही रवा। आणि हे बघा, ह्याला आधी थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जितकं लागेल तसं तसं अजून ॲड करायचं आहे। याच्यामध्येच हे भिजवायचं आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही। जितकं आपण बटाटा बारीक करण्यासाठी पाणी वापरलेलं आहे तितकंच पाणी हे पुरेसं आहे। आता याच्यामध्येच हे थोडं थोडं अजून पीठ ॲड करायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जोर घट्ट होतो, आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीचं हे गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा झालेला आहे गोळा रेडी। आता थोडंसं आपण तेल लावायचं आहे, अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा। मी पाव चमचाच घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं परत जरा मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता एका साईडला कढई गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे बघा, चकलीचा साचा टाकलेला आहे आणि हे बघा, आता थोडासा याच्यामधला गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा लंब्या आकाराचा असा करून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले असं, आणि व्यवस्थित असं चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। उरलेलं पीठ काढून घ्यायचं, व्यवस्थित या पद्धतीने भरून घ्यायचं आहे। आणि आता झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याचं। आणि ही चकली ना अशी प्लेटवर सोडून नंतर सोडायची नाही, याला डायरेक्टली तेलामध्येच हे सोडून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे। अशी सोडायची आहे, कोणत्याही आकाराची सोडली तरी चालेल। आता बारीक गॅस करायचा आहे, पहिल्यांदा फुल ठेवायचा, नंतर बारीक करायचा आणि बारीक गॅसवर कमीत कमी 5 ते 6 मिनटं उलटपलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे।
आतपर्यंत चकली शिजली गेली पाहिजे किंवा शेकली गेली पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं बारीक गॅसवर तळून घ्यायची आहे. हे बघा मी मोडून दाखवतेले तळलेल्या चकली मी मोडून दाखवलेली आहे. कुडकुडीत अशी झालेली आहे. चवीला खूप छान लागते. ही चकली तुम्ही नक्की करून बघा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर ही रेसिपी बघा, नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा. बाय.